सावधान व्हायचं आहे। बघा ही कामे नेमकं कोणती तुम्हाला 31 मेच्या आतमध्ये करून घ्यायची आहे। सरकारच्या माध्यमातून राज्यातील 90 लाख नागरिकांना अर्जंट सूचना या ठिकाणी आल्या। 31 मेच्या आतमध्ये महत्त्वाची 10 कामे आता तुम्हाला करायला सांगितलेत, अन्यथा तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये 10,000 रुपयांचा दंड या ठिकाणी आकारण्यात येणार आहे। यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया मधील ग्राहक असतील, बँक ऑफ इंडिया मधील जर तुम्ही या ठिकाणी खातं खोलून आता उघडलं असेल, महाराष्ट्र बँकेतील ग्राहक असतील, पोस्ट ऑफिस मधील तुम्ही खातेदार असाल तर तुम्हाला अर्जंट सूचना या ठिकाणी सांगण्यात आल्या। आताच व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलंय, जर ही 10 कामे तुम्ही जर 31 मेच्या आतमध्ये नाही केली तर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आता तुम्हाला 10,000 रुपयांचा दंड या ठिकाणी आकारण्यात येणार आहे। तसेच सरकारी योजनांचा लाभ अनेकांचा या ठिकाणी थांबवण्यात येणार आहे। वाढत्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारच्या माध्यमातून जे खरोखर नागरिक पात्र आहेत, जे प्रामाणिकपणे योजनांचा लाभ घेतात, त्यांनाच इथून पुढे लाभ द्यायचा निर्णय झाला आहे। यासाठी अर्जंटमध्ये महाराष्ट्रातील नागरिकांना तातडीची सूचना आहे। 31 मेच्या आत जर तुम्ही 10 कामे केली नाही तर 1 जून पासून 10,000 रुपयांचा दंड या ठिकाणी आता महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्व लोकांसाठी आता येण्यात येणार आहे। मुख्यमंत्र्यांनी दिल्या अर्जंट सूचना। तुम्ही महिला असाल किंवा तुम्ही पुरुष असाल किंवा कॉलेजला जाणारे विद्यार्थी असाल किंवा घरातले 60 वयावरील ज्येष्ठ नागरिक असाल, म्हणजे महाराष्ट्रात राहणारा कुठलाही कोणत्याही वयोगटातील व्यक्ती असेल तर प्रत्येकाला ही 10 कामे आजच्या आज या ठिकाणी करून घेण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आता देण्यात आले आहेत। आता या 10 पैकी एक जरी काम तुमचं राहिलं तर भयंकर तुम्हाला हे महागाईत पडणार आहे। यामध्ये पेन्शनधारक असतील, त्यांची पेन्शन बँकेमध्ये येण्यासाठी खूप मोठी अडचण निर्माण होणार आहे। अनेकांची पेन्शन आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये येते, पोस्ट ऑफिस या बँकामध्ये अनेकांची एफडी वगैरे या ठिकाणी आता होत असते। तुम्ही या ठिकाणी जर कामे केली नाही तर तुमची पेन्शन येण्यामध्ये खूप मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे। यानंतर यामधला एक काम त्या ठिकाणी असं आहे, जर तुम्ही ते काम नाही केलं तर बँकेमध्ये तुम्हाला पैसे भरता देखील येणार नाहीत आणि पैसे जमा या ठिकाणी झाले असतील तर ते काढता देखील या ठिकाणी आता येणार नाहीत। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीक विमा शेतकऱ्यांना जमा होणार नाही आहे। तसेच कर्जमाफी जून महिन्यामध्ये होणार आहे। त्यामुळे 31 मेच्या आतमध्ये शेतकऱ्यांना कोणकोणती कामे करायची आहेत, तसेच पेन्शनधारकांना कोणकोणती कामे करायची आहेत, लाडक्या बहिणींना नेमकं कोणती कामे करायची आहेत, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिसमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी खातं उघडलंय। यामध्ये कोणाला योजनांचे पैसे येतात, कोणाची पेन्शन येते, तर अशा सर्वांसाठी काही कामे अर्जंटमध्ये तुम्हाला 31 मेच्या आतमध्ये करायला सांगितले आहेत। यातलं पहिलं काम जर या ठिकाणी तुमचं राहिलं तर तुम्हाला जाग्यावर 2,000 रुपयांचा दंड बसेल। दुसरं काम त्या ठिकाणी करायचं विसरलं तर थेट 1 तारखेला तुम्हाला 3,000 रुपयांचा दंड तुमच्या बँकेच्या खात्यातून आता कट करण्यात येईल। त्यानंतर तिसरं काम आता राहून गेलं तर 5,000 रुपयांचा दंड तुम्हाला सोसावा लागेल। 10वं काम आता सगळ्यात डेंजर आहे, ते जर करायचं विसरलात तर 10,000 रुपयांचा दंड तुम्हाला लागेल आणि हा जो दंड आहे तर तो थेट तुमच्या बँकेच्या खात्यातून कापला जाईल। त्यानंतर तुमचं बँक खातं देखील ब्लॉक केलं जाईल। तुमच्या बँक खात्यातून 1 रुपया देखील बँकेतून तुम्हाला काढता देखील येणार नाही आणि भरता देखील येणार नाही। खरं तर हे नियम 31 मार्च नंतर लागू होणार होते, परंतु त्यामध्ये सूट सर्वांना देण्यात आली। ती फायनल तारीख आहे 31 मे। लक्षात ठेवा, 31 मे करण्यात आल्या आणि जगामध्ये सध्याला युद्ध सुरू आहे। पेट्रोल डिझेलची टंचाई या ठिकाणी आता सर्वांनाच भासू लागली आहे। लोकांना घरूनच काम करण्याचे आदेश लवकरच निघणार आहेत। मुलांच्या शाळा ऑनलाईन या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे आता सगळं पूर्णपणे बदलतंय। त्यामुळे सगळ्या लोकांना ताबडतोब ही 10 कामे आता 31 मेच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला करायला सांगितली आहेत। ती कामं अशी आहेत, तुमच्या दररोजच्या जीवनाशी जोडलेली कामे आहेत। यातलं पहिलं 2 या ठिकाणी कामे जी आहेत थेट तुमच्या बँक खात्याच्या बाबतीत आहेत। 99% लोकांनी खाते महाराष्ट्र बँक, तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या बँकामध्ये आता खाते त्यांनी खोललंय। तर तुम्हाला अर्जंटमध्ये काही कामे आता या ठिकाणी करायला सांगितले आहेत। आता यातलं एक काम असं आहे, तुम्ही जर एखाद्या योजनेचा लाभ घेत असाल तर त्या योजनेच्या संदर्भातील काम आहे। त्यानंतर आता महत्त्वाचं पुढचं काम आहे ती गॅसच्या बाबतीत आहे। त्यानंतर पुढचं काम आहे रेशन कार्डच्या संदर्भात आहे। त्यातलं एक जरी काम तुम्ही या ठिकाणी चुकवलं किंवा चुकून जर तुमच्याकडून काम राहिलं तर नुसता दंडच तुम्हाला होणार नाही, तर तुम्हाला स्वयंपाकाला गॅस सिलेंडर देखील मिळणार नाही।
तुमच्या बँक खात्यातून पैसे काढता देखील येणार नाही आहेत. एवढंच नव्हे तर तुमच्या घरातली लाईट देखील कापून घेतली जाईल. तुम्हाला वीज देखील या ठिकाणी अजिबात मिळणार नाही. अंधारात सुद्धा या ठिकाणी बसावं लागेल. कदाचित तुम्हाला विश्वास बसत नसेल, परंतु सरकारने आता पूर्णपणे नियमावली कडक करण्याचं ठरवलंय. कोणत्याही सरकारी योजनांचा आता 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. शेवटची संधी 31 मे, शेवटचा चान्स आहे. त्यामुळे फक्त 31 मे पर्यंत सरकारने खास एक नोटीस काढल्या, एक GR काढलाय. याच्यामध्ये आता माहिती जाहीर केल्या. स्वतः मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही महत्त्वाची घोषणा या ठिकाणी केल्याचं आता पाहायला मिळतंय. हे सगळे जे नियम आहेत तर हे नियम 31 मार्चला या ठिकाणी लागू करण्याचा निर्णय झाला होता, पण सरकारने या ठिकाणी मुदत वाढवून शेवटची तारीख 31 मे या ठिकाणी आता निवडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तुम्ही या बाबतीतलं अजिबात या ठिकाणी या तारखेला हलक्यात घेऊ नका. चला तर मग आता नेमकं कोणकोणती 10 कामे तुम्हाला एक एक करून करायचे आहेत. तुम्ही आता कान देऊन ऐकायचं आहे. पहिलं महत्त्वाचं काम आहे आधार कार्डाचं. तुम्ही जर आधार कार्ड वापरत असाल तर सर्वांनी इथे लक्ष देऊन बघायचं आहे. ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांनी अजिबात वेळ न घालवता ते अपडेट करून घ्यायचं आहे. दुसरं काम आहे पॅन कार्डच्या संदर्भात. जर पॅन कार्डच्या कामात जर उशीर आता तुम्ही केला तर तुम्हाला 3,000 पासून 10,000 रुपयेपर्यंत दंड आता लगेच भरावा लागू शकतो. तिसरं काम थेट तुमच्या बँकेच्या व्यवहाराशी जोडलंय. चौथं, 5वं, 6वं काम तुमच्या स्वतःच्या घराच्या कागदपत्राबद्दल त्या ठिकाणी आलेलं आहे. तुमच्याकडे 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर गाडी असेल तर तुमची गाडी या ठिकाणी आता जप्त सुद्धा या ठिकाणी करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आल्या. 10,000 रुपयांचा दंड तुमच्या गाडीला देखील होऊ शकतो. सर्वात धोक्याचं आता नंबर आहे 10व्या नंबरचा, जो 31 मार्चच्या आतमध्ये जर नाही केलं तर सरकारी योजनांचे पैसे बंद होतील. लाडकी बहीण योजना, नमो किसान योजना, PM किसान योजना, पीक विमा आणि त्या ठिकाणी कर्जमाफी या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे. त्यामुळे 10वा जो महत्त्वाचं काम आहे, महत्त्वाचे नियम आहेत कोणते आहेत हे तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यानंतर गॅस सबसिडी देखील तुम्हाला येणार नाही. बँकेतले तुमचे पैसे अडकून पडतील. हे सगळं या ठिकाणी ऐकायला वरवरचं वाटलं असलं तरी आता परिस्थिती खूपच गंभीर होऊन बसल्या. प्रशासनाने याआधी 31 मार्चची संधी या ठिकाणी होती, पण लोक निवांत राहिले. म्हणूनच आता 31 मे ही आता अंतिम शेवटची आता वेळ देण्यात आल्या. यानंतर एकही तास वाढवून तुम्हाला मिळणार नाही. पूर्णपणे आता हे स्पष्ट झालंय. या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आधीच या ठिकाणी सावधता करत आहोत. बघा, हाताशी या ठिकाणी फक्त थोडे तासच तुमच्यासाठी आता बाकी राहिलेत. मोजकेच दिवस या ठिकाणी तुम्हाला 1 जून येण्यासाठी आता शिल्लक राहिले आहेत. जर तुम्ही कामं वेळेवर उरकली नाहीत तर तुमच्या कष्टाच्या कमाईवर, नशिबावर तुक्काची कराडी या ठिकाणी आता कोसळण्याची शक्यता आहे. सरकार आता कोणालाही सोडणार नाही. लवकरात लवकर हे काम तुम्ही समजून घ्या. कसे करायचे काम लक्षपूर्वक ऐका. व्हिडिओ जर तुम्ही मध्ये सोडला तर प्रचंड प्रमाणात या ठिकाणी नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. तुमचा भरोसा बसणार नाही. पण मागच्या वेळी या ठिकाणी 2025 मध्ये एक असाच प्रॉब्लेम लोकांचा झाला होता. त्यावेळेस काही लोकांना 10,000 रुपये दंड झाला, काही जणांना 20 ते 25, 30,000 रुपयेपर्यंत दंड झाला. बँकेमध्ये पैसे काढणं बंद झालं होतं. त्यामुळे डोळ्यात तेल घालून 10 कामं व्यवस्थित तुम्ही आता या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही फक्त 2 मिनिटे आता नक्की द्यायचा आहे. हजारोंचा फायदा तुम्हाला या ठिकाणी आता होऊ शकतो. बघा, त्यामुळे लक्षपूर्वक माहिती बघायचं आहे. यातलं सर्वात पहिल्यांदा काम, आता पहिलं काम म्हणजे वाहनांच्या बाबतीत. तुमच्याकडे दुचाकी किंवा 4चाकी गाडी जर असेल तर 31 मार्चपर्यंत, 31 मेपर्यंत आता HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आता बसवून घेणं बंधनकारक या ठिकाणी तुम्हाला आता करण्यात आलेलं आहे. 1 जून पासून आता त्या ठिकाणी HSRP नंबर प्लेट नसेल तर गाड्यावर 5 ते 10,000 रुपयांचा दंड या ठिकाणी तुम्हाला आकारला जाणार आहे. दुसरं काम आपल्या लाडक्या बहिणींसाठी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दरमहा मिळणारे 1,500 रुपये जर तुमच्या मनात जर पुढच्या 5 वर्षापर्यंत आहे असं त्या ठिकाणी मिळावं असं वाटत असेल तर 31 मार्चपूर्वी आता या ठिकाणी KYC करणं गरजेचं आहे. जर तुम्ही KYC केले असेल तर तुम्हाला बँकेमध्ये आता कोणकोणती कामे जाऊन करायची आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. अन्यथा नाव यादीतून कायमचे कट होईल. तिसरं काम गुंतवणुकीबद्दलचं आहे. तुम्ही शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडात जर गुंतवणूक केली असेल तर ट्रेडिंग अकाउंट सील होण्यापासून वाचवण्यासाठी 31 मेच्या आतमध्ये नॉमिनी म्हणजेच वारसदार नाव या ठिकाणी जोडणं आता गरजेचं आहे. चौथं काम मोबाईल सिम कार्डच्या सुरक्षेसाठी आहे. संचार साथी पोर्टलवर जाऊन तुमच्या नावावर सध्या सिम कार्ड किती ॲक्टिव्ह आहेत हे तपासायचं आहे.
आता भविष्यातील पोलीस कटकटी टाळण्यासाठी नको असलेले सिम त्वरित या ठिकाणी बंद करायचं आहे। 5वं काम पेन्शनधारकांसाठी आहे, ज्यांची पेन्शन खंडित होऊ नये म्हणून 31 मे पूर्वी आता जीवन प्रमाणपत्र लाईफ सर्टिफिकेट बँकेत जाऊन म्हणजे डिजिटल आता पद्धतीने जमा करणं गरजेचं आहे। काहींनी या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत जमा केले, परंतु ज्यांचं राहिलंय त्यांनी या ठिकाणी पटकन जमा करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। त्यानंतर आता महत्त्वाचं पुढचं काम 6वं बँक खाते सीडिंगचे आहे। सर्व सरकारी योजनांचे पैसे थेट बँक खात्यात मिळवण्यासाठी तुमचे बँक खातं आता डीबीटीसाठी ॲक्टिव्ह म्हणजेच सीडेड असणं या ठिकाणी आवश्यक आहे का, हे पहिल्यांदा या ठिकाणी तुम्ही चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 7वं काम आधार कार्डच्या संदर्भात आहे। ज्या लोकांनी 10 वर्षापूर्वी आपलं आधार कार्ड बनवलंय, मोठ्या दंडापासून त्यांनी यात सावध राहायचं आहे। आता आधार कार्ड बाद होण्यापासून वाचवण्यासाठी 31 मेच्या आतमध्ये तुम्ही पटकन अपडेट करायचं आहे। अपडेट म्हणजे काय, त्याचा जुना जर फोटो झाला असेल तर तो फोटो तुम्ही नवीन आता घ्यायचा आहे। जन्मतारीख या ठिकाणी अर्धवट असेल तर पूर्ण अक्षरात लिहायचं आहे। तुम्ही या ठिकाणी तुमचं नाव जर पूर्ण अक्षरात नसेल तर पूर्ण अक्षरात नावं तुम्हाला लिहायचं आहे। त्यानंतर 8वं काम पॅन कार्ड आधार कार्ड आता या संदर्भात आहे। यासाठी देखील आता शेवटची तारीख 31 मे या ठिकाणी करण्यात आल्या। पॅन कार्ड आधार कार्ड लिंक न केल्यास बाद होईल। 50,000पेक्षा जास्त रोख व्यवहार तुम्हाला करता येणार नाही। त्यानंतर 9वं महत्त्वाचं या ठिकाणी आहे घरपट्टीच्या बाबतीत पाणीपट्टीच्या बाबतीत 31 मे पर्यंत भरल्यास तुम्हाला थकबाकीतील दंडमाफीची सवलत मिळेल। 1 जूनपासून व्याजाचा मोठा डोंगर तुमच्या डोकावर वाढेल। प्रेक्षकांनो, आता ही माहिती ऐकली ती आपण या ठिकाणी काम वेळेत आणि सोप्या पद्धतीत पूर्ण करायचे आहेत। याबद्दल अगदी सरळ आणि सोप्या स्टेप सांगतो। तुमच्या त्या ठिकाणी अनमोल वेळ जो आहे तर तो वेळ या ठिकाणी वाचेल आणि दंडाचे हजारो रुपये या ठिकाणी वाचतील। सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर किंवा जवळच्या माहिती केंद्रात जाऊन आता कागदपत्र व्यवस्थित आहे का तुम्ही एकदा चेक करून या ठिकाणी घ्यायचं आहे। आधार कार्ड अपडेट करणं गरजेचं आहे। पॅन कार्ड लिंक करण्यासाठी तुम्ही आता UID सारख्या गुगलवरती किंवा या ठिकाणी आयकर विभाग अधिकृत वेबसाईटचा वापर करू शकता। आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे। लाडकी बहीण योजना KYC पूर्ण करण्यासाठी तुम्ही शासकीय पोर्टलला भेट द्या। तुमच्या नजीकच्या अंगणवाडी केंद्राशी ज्या अंगणवाडी सेवक असतात ज्यांच्यामार्फत तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज या ठिकाणी आता भरलाय, तिथे जाऊन तुम्ही आता संपर्क साधायचा आहे। तुमच्या वाहनाच्या सुरक्षेसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हणजेच HSRP नंबर प्लेट बसवून घ्या। ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करा। यासाठी तुमचे बँक खाते DBT पेन्शनधारकांचे जीवन प्रमाणपत्र तुमच्या बँकेच्या शाखेत प्रत्यक्ष जाऊन फॉर्म या ठिकाणी जर राहिला असेल तर भरून घ्या। घरपट्टी पाणीपट्टी भरण्यासाठी तुमचे स्थानिक ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेच्या ऑनलाईन पेमेंट सुविधेचा नक्कर वापर करा। सर्व काम डिजिटल पद्धतीने घरी बसून सहज करता येते। शेवटी तारखेची वाट न पाहता आजच या ठिकाणी तुम्हाला कामाला सुरुवात करायचं आहे। मला फक्त एकच सांगायचं आहे की आता तुमची जी कामे या ठिकाणी सांगितली ती या ठिकाणी पूर्ण झाली पाहिजेत। कोणती कामे करायची आहेत 3 आता नक्की बघायचं आहे। योजनांचे पैसे घेत असणाऱ्या नागरिकांनी पेन्शनधारकांनी लक्ष देऊन आपल्या बँकांची KYC केल्या का नक्की बघा। आधार कार्ड अपडेट केले का नक्की बघा। बँकेच्या खात्याला आधार कार्ड जोडले का बघा, कारण यामध्येच आता पेन्शनचे पैसे वगैरे येत असतात। त्यामुळे ही कामे नक्की करून घ्या व तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।